आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आई तुला सांगतो थोडक्यात वाचलेत, नाहीतर आज आपल्याला गुड न्यूज मिळालीच होती। अरे आपल्यासाठी बॅड न्यूज आहे ही। कळत कसं नाहीये तुला? कुणी सांगितलं होतं रे तुला हा मूर्खपणा करायला? नको तू शहाणपणा केलायस मी काय? मला सांग, आपल्या मनासारखं काहीतरी घडतंय नाही ना? ती शिवा काय घरात गप्प बसत नाही, ती पुरावे शोधायला बाहेर पडतेच। अरे पण तिला मारायच्या नादात आपण अडकू ना। आयत कोलीत देऊ आपण त्यांच्या हातात, कळत कसं नाहीये तुला? आयत ती शिवाय 1.5 शाणी, ती काही गप्पा बसणार यातली नाहीये। अरे मी काय विचार केला, त्यांचा जर ऍक्सिडेंट झाला तर आयदर ते मरतील तरी किंवा जायबंदी तरी होती, म्हणजे काही करून ते तिथपर्यंत पोहोचणार नाही। पण ती शिवाना काय नशीब घेऊन आली कळत नाही, परत एकदा वाचलीच। ही वाचणारच होती। आयुष्याची दोरी बळकट आहे काय? देवतानी त्याला कोण मारी म्हणतात ना, तसं झालंय। म्हणून मी तुला सांगते, आपल्याला शिवाला इतक्या सहजासहजी मारता येणार नाहीये। तिला मारायच्या नादात आपण अडकू म्हणजे सत्यानाश। अरे तू याचं टेन्शन कशाला घेतीयस? कशाला घेते म्हणजे? तुला कळत कसं नाहीये सुहास? ते दोघं घरात बोलत होते की नाही, आपण कुठे जाऊया, काय करूया ते। मग आता हे सगळं फसलं म्हटल्यावर ते विचार करणार की हे बाहेर कसं कळलं, म्हणजे कुणी ऐकलं, म्हणजे घरातल्याच कुणीतरी ऐकलं। मग घरातलं कोण ऐकू शकतं, कोण आपल्या विरोधात आहे? सुहास असू शकतो, आणि सुहास म्हणजे झालं। नाही, मला असं काही होईल वाटत नाही अजिबात। ए बाबा, मी तुझ्या हातापाया पडते, तू ना आपलं जे ठरलंय ना तेच कर, हा? आणि काहीही पुरावे मागे राहणार नाहीत असं बघ। उथळ पाण्याला खळखळा ठार असा वागू नकोस। ती शिवा मरणार, तिला आपणच ठार मारणार, काळ्या दगडावरची रेख। पण शांतपणे। हे तू कर, शांत राहा। चल आशू काय मी काय म्हणते, हे बघ, आता जे काही झालं आपल्या बरोबर ते आपण घरी सांगूया नको। उगाच टेन्शन घेतील। अरे तुलाही माहिती आहे आधी केवढ्या गोष्टी आहेत टेन्शन घेण्यासारख्या। खरंच नको सांगूया। तुलाही माहिती की भाऊ आणि सीताईनं कळलं तर किती काळजी करते। ते लागलं एवढं त्याचं काय? बाबा किती वेळा सांगितलं तुला, मला एवढं नाही लागलं, चालता येतंय मला, संशय येणार नाही कोणाला। अरे आशू, शिवा तिथे दारात काय उभे राहिलात वर? या हा, तुम्हाला काय इन्व्हिटेशन हवंय का? काही पनिशमेंट दिली आहेस का त्यांना काही? आलो काय ग? तुला जरा बरं वाटायला लागलं चांगलं म्हणून तू जास्ती बोलते। दात आले? बस ठीक। काय रे, कुठे गेला होता तुम्ही दोघे? आम्ही ते अरे आशू, सगळं ओके ना? शिवा ठीक आहेस ना तू? हो ठीक आहे। शिवाला काय झालं? कुठे पोलिसांकडे गेला होतात का तुम्ही? हा, पोलीस स्टेशन मध्ये गेलो होतो। पोलीस स्टेशन पोलिसांकडे गेला होतात, मग काय म्हणाले ते? तेच सगळं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। हा, आणि नाही ते फक्त बोलतात, करत काही नाही इन्व्हेस्टिगेशन। ते तोच प्रॉब्लेम आहे। तोच प्रॉब्लेम आहे। शिवा ऐक ना, तू टेन्शन नको घेऊस, सापडेल तो माणूस। आणि तो सापडायचा आहे ना तेव्हा तो सापड। तुम्ही तुमची काळजी घ्या। आणि तो माणूस ना भयानक आहे रे, साधा वाटत नाहीये। नसू दे ना काकू, नसू दे, पण मी त्याला शोधूनच राहणार। किती दिवस लपून राहील? तो सापडणार आणि मीच त्याला शोधणार। खरं आहे तुझं। शेवटी वाईटाचा शेवट हा वाईटच होतो। भाऊ तुम्ही बघाच, त्याचा शेवट ना मीच करणार बरोबर। अगं आवाज स्वतःच्या रागाला किती रागवतेस? तुझ्या या अशा स्वभावामुळे ना आम्हाला सतत तुझी काळजी असते। काकू मला काही नाही होणार। उर्मिला ऐकणार आहे का ती आपलं? तुम्ही दोघं स्वतःची काळजी घ्या म्हणजे झालं। हो। हॅलो अर्चना, अगं आपण काल ज्या कारची डील साईन केली त्याचं इनवॉइस सेंड कर ना मला। हा हा, ओके, येस, थँक्यू। काम सुरू आहे? हा अगं, त्या जरा काय फाईल्स चेक करत होतो, उद्यापर्यंत जमा करायच्या शोरूम मध्ये। बर, तुझं काय चाललंय? झालं काम? हा माझं पण होत आलं.
बाय. चंदन, एक विचारू? विचारणार आणि मला तू खरंच डिवोर्स दिला असतास का? हवाय का? सांग ना. असं का विचारतेस? अरे म्हणजे असंच बऱ्याच वेळा माझ्या डोक्यात हा प्रश्न येऊन गेला की मी जर सुधारले नसते किंवा मला तुझी आणि घरच्यांची किंमत नसती कळली तर तू मला डिवोर्स दिला असतास आणि दुसरं लग्न केलं असतंस का? हे बघ दिव्या, जे काही घडत होतं ना त्याने मी खूप जास्त दुखावलो होतो. त्यामुळे तुला जर तुझ्या चुकांची जाणीव झाली नसती किंवा तू जर तुझ्या घटस्फोट घेण्याच्या निर्णयावर ठाम राहिली असतीस तर मीही तुला सोडलं असतं. कारण मला तुलाही अडकवून ठेवायचं नव्हतं आणि मी स्वतः इतका त्रासात होतो की मला या सगळ्या गोष्टी सहन होत नव्हत्या. पण एक सांगू, मी दुसरं लग्न कधीच केलं नसतं. कारण दिव्या, मी तुला कितीही बोललो, काही प्रसंग उद्भवले तरी माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नव्हतं आणि हे मला माहित होतं. माझ्या मनात, माझ्या आयुष्यात जी तुझी जागा आहे ती अजून कोणीच घेऊ शकत नाही. चंदन, मी तुला प्रॉमिस करते, तुला कधीच सोडणार नाही, तुला कधी दुखावणार पण नाही. मी वचन देते, जेवढं प्रेम तू माझ्यावर केलेस तेवढंच मी पण करेन. छान वाटतंय डोळ्यात पाणी बघून. नको त्या वेळेला गंमत सुचते तुला. बर. शिवा, अगं तू का कसरत करत बसलीस ही? मला सांग ना, मी करून देतो. अरे दे थांब इकडे. थांब आशू, ठीक आहे मी करेन, एवढं काही मी नाही. करतो. थांब थांब. अरे. सुजलंय खूप, दुखतंय का? थोडं दुखतंय. बरं झालं हे तेल वापरतीस तू, आता जरा आराम मिळेल पायाला. बघ, ते लपवायच्या नादात तू एका पायावर जोर दिलास म्हणून असं सगळं झालंय. सॉरी आशू, हे बघ पण घरच्यांनी काळजी केली असते रे आपली आणि बाहेर नसतं आपल्याला सोडलं म्हणून मी हे सगळं केलं. बरोबर आहे शिवा. आशू यार, एवढा हात धुवून कोण मागे लागला असेल आपल्या? मी रॉकीला मारलंय, अजून कोण असणार? तुला कळतंय का, त्याने इतकं सगळं केलं म्हणजे तो मेजर घाबरलाय रे. ऑफकोर्स तो घाबरलाय आणि तो कन्फ्युज पण आहे खूप. बघ, मी पोलिसांशी बोललोय, त्या ड्रायव्हरचा सगळा आगापिछा ते शोधून काढतील आणि उद्यापर्यंत आपल्याला ठोस पुरावा मिळेल 100%. अगं तो घाबरलाय, अजून दुसरं काही नाही. त्याच्या घाबरण्याच्या नादात ना त्याने आपल्या माणसांना त्रास देऊ नये एवढंच वाटतंय. तो लवकरात लवकर सापडला पाहिजे. काय तू काळजी नको करू, तो अजिबात असं काही करणार नाही. ओके, तू एक काम कर, तू झोप आता. काळजी नको करू, उद्यापर्यंत सगळं कळेल आपल्याला. झोप.